नमस्कार, आपण पाहतात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण आज चर्चा करणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी कोरेगाव पार्क अर्थात पुण्याजवळची अत्यंत महत्त्वाची जागा आहे, येथे आमेडिया कंपनीसाठी 40 एकरच्या जागेचा जो खरेदी व्यवहार केला तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। त्याला आता जमीन घोटाळा असं म्हटलं जात आहे आणि त्याची आता चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे। या सगळ्या प्रकरणामुळे आधीच अडचणीत असलेले अजित पवार आता आणखीन पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जाणार आहेत। खरं म्हणजे अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडत नाही असं शक्यतो होत नाही। ठराविक अंतराने अजित पवारांच्या विषयी अनेकदा वाद होतात। आत्ताचा वाद मात्र हा केवळ अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुरता मर्यादित नाही, तर तो आता थेट भारतीय जनता पक्षापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्याचं कारण असं की दिग्विजय सिंह पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे राणा जगजित सिंह यांचे चुलत भाऊ आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोकांचा पण या सगळ्या जमीन व्यवहारामध्ये थेट संबंध आहे का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। प्रत्येक वेळी पवारांचे घोटाळे, पवारांचे जमीन घोटाळे अशी महाराष्ट्राने चर्चा ऐकलेली आहे। या प्रकरणात मात्र पवारांच्या जमीन घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षही सहभागी झाला आहे का अशी चर्चा आता होताना दिसत आहे आणि त्या चर्चेला आता वेग येणार आहे असं दिसतं आहे। या आरोपानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची अद्याप माझ्यापर्यंत अधिकृतपणे माझ्या टेबलवर कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मला फोनवरून या प्रकरणाची माहिती दिली आणि रीतसर तक्रार आपण दाखल करणार आहोत असं अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना सांगितलं असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणात नेमकी माहिती घेऊ। माझ्यासमोर आलेल्या विषयामध्ये जर अधिकाऱ्यांनी काही गडबड केलेली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं सुद्धा सुतोवाच बावनकुळे यांनी केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अत्यंत सावध प्रतिक्रिया देताना एका प्रकारे आधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची थोडीशी बाजू घेतली, मात्र या प्रकरणामध्ये जर काही कुठे चूक झाली असेल तर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिलं। एकेकाळी भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या बाबतीमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा। अजित पवारांचा सिंचन घोटाळा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदनामीला एक सगळ्यात मोठं कारण ठरलेला घोटाळा होता आणि या बदनामीमुळे अजित पवार खूप वैतागले असं राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सारखं सांगायचे। त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय किमया घडली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आता अजित पवार भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहेत आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार जे आहेत ते तर भारतीय जनता पक्षाच्याच गोटामध्ये सतत उठबस करतात असं चित्र महाराष्ट्र बघतो आहे। अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या कार्यक्रमाला, RSSच्या कार्यक्रमाला पण उपस्थित राहत आहेत। त्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे। पण आता या घोटाळ्यांना केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्यापुरतं मर्यादित म्हणता येणार नाही। ना खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणणारे, 70 कोटींचा जमीन व्यवहारावर आरोप करणारे आज त्याच अजित पवारांच्या बाबतीमध्ये आता काय भूमिका घेतात हे आता महाराष्ट्राला बघायचं आहे। खरं म्हणजे या जमीन घोटाळ्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा दावा या चर्चेमध्ये आज तरी करणार नाही। मात्र अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर त्या आरोपाला एका अंतिम प्रवास त्याचा होत नाही हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। याला आपण इंग्रजीमध्ये ती काही वेळेस असं वाटतं की एंड पॉईंट म्हणतात त्याला, शेवटचा बिंदू जिथं आहे तिथे जाऊन तो विषय थांबला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असती। आता या सगळ्या जमीन घोटाळ्याचा विषय जेव्हा समोर येतो आहे तेव्हा लोक असं म्हणत आहेत की 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा ज्यांनी पचवला त्यांना 40 एकरच्या जमीन घोटाळ्यामध्ये तुम्ही कसं काय अडकवू शकता असा प्रश्न आता भारतीय जनता पक्षाला विचारण्यात येत आहे। त्यामुळं एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे। मिस्टर क्लीन नावाची जी इमेज घेऊन देवेंद्र फडणवीस इतके दिवस महाराष्ट्रामध्ये डंके के चोट पर बोलत आहेत, त्यांनाही कुठंतरी अशा सगळ्या प्रकरणामुळं अडचण तयार होती आहे का
असा प्रश्न आता भारतीय जनता पक्षामध्येच विचारला जातो आहे। एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्यायालयीन निवाड्यामध्ये हैराण आहेत, त्यांचे काही वेगळे विषय आहेत। ठाणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाशी त्यांचा संघर्ष होताना दिसत आहे। दुसऱ्या बाजूने दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुपुत्रांचे आणि त्यांच्या मामेभावाचे सुपुत्र जे मामेभावाची जमीन घोटाळा पुढे येत आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री अडचणीत असताना हा जो भ्रष्टाचाराचा विषय आहे, अशा प्रकरणामध्ये भाजपचे कार्यकर्ते जोड्याने माराचे आंदोलन वगैरे पूर्वी करायचे, आता त्या जोड्यांचं काय करावं असा प्रश्न त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा नक्कीच पडला असेल। इतक्या वेगाने आंदोलन करण्याची जी प्रक्रिया भाजपमध्ये पूर्वी सुरू होती, त्याला आता कुठंतरी ब्रेक लागला का असाही प्रश्न आता या निमित्तानं विचारला जाऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की मग आधीच्या घोटाळ्यांमध्ये सुद्धा ते घोटाळे कुठं न्यायालयामध्ये सिद्ध झाले होते, ते घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या चौकशी समिती अहवालामध्ये अजित पवारांचं थेट नाव घेतलं होतं, असं जर विचारलं तर मग अजित पवारांची बाजूच घेण्यासारखं होतं ना। मग भारतीय जनता पक्ष अजित पवारांची इतकी दिवस धुलाई का करत होता आणि आता इतकी पाठराखण का करत आहे असा प्रश्नसुद्धा आता विचारायला काय हरकत आहे। दुसरा विषय असा आहे की घोटाळे समोर येत असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना द्यायला उत्तरं नसताना आपण कोणकोणत्या प्रश्नांना सामोरं जात आहोत हाही एक नवीन प्रश्न आता भाजपच्या नेतृत्वासमोर तयार झालेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत चौकशी आली तर मी त्याचा अहवाल देऊन टाकेल, परंतु या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये वृत्तवाहिनीने दिलेल्या बातम्या, विशेषतः जी24 तासने हे प्रकरण समोर आणलं, त्यांनी काही गोष्टी यामध्ये अत्यंत आवर्जून अशा स्पष्ट केलेल्या आहे की 22 एप्रिल रोजीच या अमेडिया कंपनीने IT पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव ठराव त्यांच्या कंपनीत मंजूर केला आणि 24 एप्रिल रोजीच या सगळ्याला उद्योग खात्याने मान्यता दिली। इतकी तत्परता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने का दाखवली गेली, तिथून या सगळ्या गोष्टीला प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आणि सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की या सगळ्या जमिनीचा जो भाव 300 कोटी सांगितला जातो आहे ऑन पेपर कागदपत्रांवर, तर तो प्रत्यक्षामध्ये कितीतरी पटीने जास्त आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अमेडिया कंपनीचा जमीन घोटाळा, पार्थ पवारांचं त्यांच्यामध्ये जे असलेला थेट संबंध, त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांचं भाजपशी असलेलं नातं आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा त्यातला सहभाग, त्यामुळं आता या जमीन घोटाळ्यामध्ये केवळ पवारांपुरते आरोप होऊन चालणार नाही, तर भाजपचा सुद्धा या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे की नाही हे सुद्धा उघड व्हायला पाहिजे। अंजली दमानिया नेहमीप्रमाणे ठोस तक्रार करतील अशी अपेक्षा आहे, पण त्या तक्रारीनंतरही नेहमीप्रमाणे कशी चौकशी होती, नेहमीप्रमाणे कशी ती चौकशी वर्षानुवर्षे चालते हेच बघायचं की लवकर काही कारवाईची अपेक्षा करायची, हे सुद्धा आता आपण या सरकारच्याकडनं बघणार आहोत। त्यामुळं या पुढच्या काळामध्ये या जमीन घोटाळीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज यात्रावर बघणार आहोत। त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल।